हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल डवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा गेल्या लेक्चरमध्ये आपण मेजरमेंट ऑफ लेंथ मास अँड टाइम स्टडी केलं. अशा प्रकारे आपण या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट कंप्लीट केला, तो म्हणजे कोणता? युनिट अँड मेजरमेंट. आता आपल्याला सेकंड पार्ट कोड शिकायचं या चॅप्टरच्या, तो म्हणजे कोणता आहे? डायमेन्शन. सो फ्रॉम टुडे in this lecture we are going to start the next part of this chapter, that is the dimensions. बेटा तू म्हणशील काय असतात सर हे डायमेन्शन्स? मला कळना गेलं, माझ्या लक्षातही ना गेलं. डायमेन्शन्स काय बेटा आपण पाहूयात. आज त्याची डेफिनेशन्स पाहू. व्हॉट आर द डायमेन्शन्स? डायमेन्शन्स कशाला म्हणावं आपण? नेमकं डायमेन्शन्स काय असतात? तर डायमेन्शन्स काय असतात बेटा लक्षात घेशील. डायमेन्शन्स काय तर द पॉवर्स, या पॉवर्स आहेत लक्षात घ्यायचं. The powers of, कुणाच्या powers आहेत पाहशील बेटा. The dimensions of physical quantity are the powers to which fundamental units must be raised. बघ बेटा काय करायचे? फंडामेंटल युनिट आपल्याला रेज करायचे म्हणजे वाढवायचे. The powers to which fundamental units must be raised. कशासाठी? In order to obtain unit of given physical quantity. In order to obtain unit of given physical quantity are called dimensions. त्याला आपण काय म्हणू शकतो? डायमेन्शन्स म्हणू शकतो. बघ बेटा अतिशय इजी अशी डेफिनेशन आहे या डायमेन्शन्सची. काय सांगायले ते डायमेन्शन्स तुला लक्षात घ्यायचं आहे. डायमेन्शन्स काय? त्या पॉवर्स आहेत. कसल्या पॉवर्स आहेत? टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. फंडामेंटल युनिटच्या पॉवर आपल्याला वाढवाव्याच लागतील. कशासाठी? तर इथं सांगता येते, हा वर्ड महत्वाचा आहे. काय? इन ऑर्डर टू. कशासाठी बेटा? ऑब्टेन युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड डायमेन्शन्स. याला आपण डायमेन्शन्स असं म्हणतो. ठीक आहे. मग काय लक्षात आलं तुला? व्हॉट आर द डायमेन्शन्स? डायमेन्शन्स म्हणजे काय? तर पॉवर्स आहेत. कुणाच्या? फंडामेंटल युनिटच्या पॉवर्स आपल्याला रेज करायच्यात म्हणजे काय बेटा? वाढवायच्या. का वाढवायच्या? कारण तुला जी बी फिजिकल क्वांटिटी गिवन आहे त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढायचंय. थोडक्यात काय? गिवन फिजिकल क्वांटिटीचं युनिट फाइंड करण्यासाठी त्याच्याशी कन्सर्न म्हणजे काय? रिलेटेड फिजिकल क्वांटिटीच्या फिजिकल युनिट्सच्या आपण ज्या काही पॉवर्स वाढवू बेटा, त्या वाढवलेल्या पॉवर्सला आपण काय म्हणू शकतो? डायमेन्शन्स असतात. म्हणजे थोडक्यात काय असेल बेटा? डायमेन्शन्स म्हणजे कोण आहे? तर पॉवर्स आहेत लक्षात घ्यायच्या. कुणाच्या? आठव बेटा किती फंडामेंटल क्वांटिटीज होत्या? 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आठवायला तुला कशा लक्षात ठेवल्यात आपण? LMT लेटा. L मीन्स काय? लेंथ. मग लेंथची पॉवर वाढवायची तुला. कुणाची पॉवर वाढवायची? मासची वाढवायची, टाइमची वाढवायची, इलेक्ट्रिक करंट म्हणजे I ची वाढवायची, टेम्परेचर म्हणजे केल्विनचं K घेतो, K ची पॉवर वाढवायची. पुन्हा परत काय? टेम्परेचरचं K झालं, इलेक्ट्रिक करंटचा अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे कॅपिटल C. तुला आता हा पण भाग सोबत लक्षात ठेवायचा बेटा. काय? की पॉवर वाढवत असताना कोणत्या फिजिकल क्वांटिटीसाठी तुला काय सिम्बॉल यूज करायचंय. तू जर मला असा क्वेश्चन विचारलास की सर मला चांगले डायमेन्शन्स यायला पाहिजेत, मग मला काय करावं लागेल? मी तुला पहिल्यांदा सांगेल बेटा की हे लक्षात ठेव. तुला आधी 7 फंडामेंटल क्वांटिटीज लक्षात राहिल्या पाहिजेत आणि त्यांना काय काय सिम्बॉल यूज करायचे ते एक तुला लक्षात ठेवायचे. म्हणजे काय? तुला ज्यावेळेस लेंथ इंडिकेट करायची कॅपिटल L घ्यायचा आहे, मास इंडिकेट करायचंय कॅपिटल M घ्यायचा आहे, टाइम इंडिकेट करायचा आहे कॅपिटल T असेल, टेम्परेचर साठी कॅपिटल K, करंट साठी कॅपिटल I किंवा कॅपिटल A फॉर एम्पियर हे सुद्धा घेऊ शकतोस. तर तुला हे आधी सिम्बॉल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चल बेटा तुला काय लक्षात आलं आता? डायमेन्शन्स काय असते? पुन्हा एकदा ऐकशील बेटा, वन मोर टाइम. काय सांगते डायमेन्शन्स? डायमेन्शन्स आर द पॉवर्स. कसल्या? टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. कशासाठी? इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. बेटा सरळ मराठीत असं लक्षात ठेव. डायमेन्शन्स काय असतात ह्या? जर तुला ज्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढायचंय ते युनिट फाइंड करण्यासाठी आपण फंडामेंटल युनिटच्या किंवा क्वांटिटीच्या पॉवर्स वाढवतो आणि या वाढवलेल्या पॉवर्सला काय म्हणायचंय? डायमेन्शन्स म्हणायचंय. आता तुला मी एक एक्झाम्पल सांगितलंच लवकर कळणार आहे बेटा. कसं? विचार कर बेटा, मी तुला हे एक एक्झाम्पल म्हणून देतो. हे डायमेन्शन सांगण्यासाठी आपण असं एक्झाम्पल घेऊ स्पीडचं.
स्पीडचा फॉर्म्युला असतो बेटा डिस्टन्स अपॉन टाइम, या टाइपनं फॉर्म्युला घेतो. मग स्पीड आपण v ने इंडिकेट करतो. इट इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे कोण आहे बेटा, कसली का असना लेंथ आहे. डिस्टन्स म्हणजे काय असतंय, लेंथ आहे, आणि टाइम म्हणजे तर टाइमच आहे. बघा आता काय लक्षात येईल, इन दिस इक्वेशन बोथ द क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी, टाइम सुद्धा फंडामेंटल क्वांटिटीज आहे. ज्यावेळेस आपल्याला इकडे सर्वच्या सर्व फंडामेंटल क्वांटिटीज मिळतील, मग आपल्याला सांगायचंय की याच्या इक्वेशन मध्ये कोणत्या क्वांटिटीची पॉवर काय आहे बेटा. मग आता तुला जर विचारलं, मी जर सांगितलं याचे डायमेन्शन्स लिही, तर कंपल्सरी हा एक रूल असते काय, याला स्क्वेअर ब्रॅकेट करावं. ज्याचे डायमेन्शन्स लिहायचे त्याला हा स्क्वेअर ब्रॅकेट करावं. आपण असा राऊंड ब्रॅकेट करायचा नाही, म्हणजे तू जर बेटा हे असं लिहिलंस तर हे चूक आहे असला ब्रॅकेट करणं, म्हणून हा स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी. ठीक आहे, चला आता असं समजू, हे तुझ्या लक्षात आलं. तर मी आता इथं सिम्बॉल लिहून ठेवतो बेटा, काय एल एम आणि टी. तसं तर तू ते सगळे सिम्बॉल लिहू शकतोस, पण विनाकारण नको असलेल्या क्वांटिटीज मनात घ्यायच्या नाही. मग तुला आता या स्पीडचे डायमेन्शन्स लिहिताना काय काळजी घ्यायची बेटा, ऐकशील. एल म्हणजे काय असते, लेंथ. तुला बघायचंय स्पीड मध्ये लेंथ आली का, आली. कुठं आलेली, वर. वर म्हणजे कोण आहे, हा लेंथ न्यूमरेटर म्हणून आली, आणि टाइम डिनॉमिनेटर म्हणून आला. मग न्यूमरेटर म्हटलं की आपण त्याला वर समजू, डिनॉमिनेटर म्हटलं की खाली समजू. मग बघ बेटा इथं एल म्हणजे कोण आहे, लेंथ. तुला पाहायचंय याच्या इक्वेशन मध्ये लेंथ कितीदा आली, एकदा, आणि कुठे आहे, न्यूमरेटरला, म्हणजे कुठे आहे, वर आहे. मग एकदा वर आहे म्हणून याची पॉवर घ्यायची +1. आता एम फॉर काय असतं बेटा, मास आहे. मास आहे का याच्यामध्ये, नाही. नाही म्हणजे फिजिक्स मध्ये 0 असं लिहून टाकायचं. आणि टी फॉर काय, टाइम आहे. कितीदा आला इथं, एकदा. कुठं आलाय, डिनॉमिनेटरला. मग खाली असला की त्याची पॉवर मायनस घ्यायची. नीट लक्षात ठेव, एन ला आला म्हणजे न्यूमरेटरला आला की पॉझिटिव्ह, डिनॉमिनेटरला आला की निगेटिव्ह, वर आला की पॉझिटिव्ह, टाइम खाली होता म्हणून त्याची पॉवर असेल निगेटिव्ह. मग मी इथं जे हे लिहिलं बेटा काय, या स्पीड साठी स्पीडचे डायमेन्शन्स काय, तर 1, 0, -1. किंवा ह्या ज्या पॉवर्स आल्या सर्व, या सर्व पॉवर्सला आपण काय म्हणतो, त्याचे डायमेन्शन्स आले. ठीक आहे. मग आता हे एल एम आणि टी लिहिताना मधात आपल्याला कॉमा यूज करायचा नाही बेटा, काळजी घ्यायची. फुल स्टॉप द्यायचा नाही, कॉमा यूज करायचा नाही, किंवा डोंट यूज एनी पंक्च्युएशन मार्क, कसलंच पंक्च्युएशन मार्क द्यायचं नाही. मग मी काय केलं सांगितलं की स्पीडचे डायमेन्शन असे कसे, n⁻1, m⁻0 आणि t⁻−1. मग मला बघ बेटा आता याचं युनिट कसं पटकन कळतं. एल म्हणजे कोण असते, लेंथ आहे, त्याचं युनिट असतं मीटर. मग मी असं लिहिणार, मीटरची पॉवर 1. मास आहे का, 0 आहे म्हणून सोडून द्यायचं. टी फॉर काय, टाइम आहे, किती त्याची, -1. टाइमचे युनिट असते सेकंद. सो मीटर 1 सेकंद इनवर्स. हे झालं युनिट ऑफ द स्पीड. यालाच आपण कसं लिहितो, मीटर पर सेकंद. युनिट काढताना आपण स्टडी केलेलं आहे. ओके. मग तुझ्या काय लक्षात आलं, गिवन क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे म्हणजे काय करायचं, ही क्वांटिटी स्प्लिट करायची. सर्व क्वांटिटीज आपल्याला फंडामेंटल मिळाल्या पाहिजेत. मग इथं स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा, आणि स्क्वेअर ब्रॅकेट दिल्याच्या नंतर त्या फंडामेंटल क्वांटिटीची आपण पॉवर रेज करतो. मग हे अशा प्रकारे आपण सांगतो स्पीडचे डायमेन्शन्स काय, L1, m0, t-0. तर असे आपण डायमेन्शन्स काढले. कुणाचे काढले, स्पीडचे. चल बेटा आता हे फक्त एक एक्झाम्पल झालं. तुला चांगल्या प्रकारे कळावं म्हणून मी तुला खूप सारे एक्झाम्पल्स देणार आहे. म्हणून वेळ न घालवता आपण आता अनेक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स फाइंड करायला सुरुवात करू. बेटा हे एल एम आणि टी च्या फॉर्म मध्ये लिहिलं की याला म्हणायचं डायमेन्शनल इक्वेशन. काय म्हणशील बेटा, डायमेन्शनल इक्वेशन. वन मोर टाइम, डायमेन्शनल इक्वेशन. काय म्हणावं याला, डायमेन्शनल इक्वेशन. आणि ह्या ज्या पॉवर्स आहेत याला म्हणायचं डायमेन्शन्स. मग डायमेन्शन्स म्हणजे काय, पॉवर ज्या की आपण इन्क्रीज केल्या, रेज केल्या. कुणाच्या, LMT च्या, म्हणजेच फंडामेंटल युनिटच्या, फंडामेंटल क्वांटिटीच्या. चल बेटा आता मला माहिती तुला कळाले डायमेन्शन्स कसे काढायचे, डायमेन्शनची डेफिनेशन काय असते. तुला कळाले डायमेन्शन काढण्यासाठी आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज माहिती असणं गरजेचं आहे. त्या एकदा माहिती असल्या की तू इझिली प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढू शकतोस. ठीक आहे. मग आता तुला 7 फंडामेंटल क्वांटिटीज लक्षात घे, आणि आता तुला डिफरंट क्वांटिटीचे फॉर्म्युले माहिती असावे म्हणजे तू इझिली डायमेन्शन्स करतो. चल बेटा आपण पहिल्यांदा डायमेन्शन्स काढू डिस्प्लेसमेंटचे. तुला आता वही आणि पेन तयार ठेवायचंय आणि माझ्यासोबत हे सर्व डायमेन्शन्स काढत चालायचे. घे बेटा पहिली क्वांटिटी कोणती, डिस्प्लेसमेंट. फर्स्ट ऑफ ऑल वी विल फाइंड द डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट. तुला लक्षात ठेवायचंय डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय एस.
तू म्हणशील सर काय असते डिस्प्लेसमेंट? मग बेटा हे दोन पॉइंट कन्सिडर घे, पॉइंट ए अँड पॉइंट बी. इमॅजिन कर की एखादा पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम पॉइंट ए टू बी या स्ट्रेट लाईन पाथनं गेला, किंवा तो पार्टिकल जर इथून या पाथनं असा गेला किंवा या पाथनं तो पार्टिकल असा बी ला गेला. म्हणजे काय कळाले तुला? ए पासून बी ला कसं जायचं हे त्या पार्टिकल वर डिपेंड आहे, तो कसाही जाऊ शकतो, लक्षात घे. मग हे जे ऍक्च्युअल पाथ मेजर केले की ह्या दोन डिस्टन्सला आपण काय म्हणायचं? हे आहे पाथ लेंथ. हे सुद्धा आहे पाथ लेंथ, पण याला आपण म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट. का डिस्प्लेसमेंट म्हणायचं याला? कारण हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे. कोणामधलं? पॉइंट ए अँड बी. मग द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन गिवन टू पॉइंट्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. पाथ लेंथ बी डिस्टन्सच असतं बेटा, पण कसलंय ते शॉर्टेस्ट असत नाही. इट मे बी द लॉंगेस्ट डिस्टन्स. खूप दूरचा रस्ता असू शकतो, लक्षात घ्यायचा. म्हणून तुला फक्त सध्याला एवढं लक्षात ठेवायचंय, डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण आहे? तर मी असं लिहून टाकतो इथं, हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, लक्षात घ्यायचं. कुणामधलं? बिटवीन गिवन टू पॉइंट्स. मग बेटा बघ, या डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स काय असावे? एस इज इक्वल टू, हे डिस्टन्स म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. एलएमटी लेटापैकी आपण त्याला कुणामध्ये मोडू शकतो? लेंथ मध्ये, कारण हे डिस्टन्स आहे. म्हणून मी डिस्प्लेसमेंटच्या पुढे लिहून टाकलं लेंथ. मग बेटा आता ही लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी, त्याला फर्दर डिवाइड करायची गरज नाही. म्हणून आता मी याचे डायमेन्शन्स लिहितो, आणि डायमेन्शन्स लिहिताना मी असा हा स्क्वेअर ब्रॅकेट कंपल्सरी, हा स्क्वेअर ब्रॅकेट करायचा, त्याच्यात एलएमटी लिहायच्या. बघ आता मी कसे डायमेन्शन्स लिहितोय, कशा पॉवर रेज करतोय ते तुला लक्षात द्यायचं आहे. एल म्हणजे काय बेटा? लेंथ आहे. किती वेळा आली याच्यात? एकदा आलेली, म्हणून एल टू द पॉवर 1 असेल, म्हणून एल टू द पॉवर 1 आली. मास आहे का याच्यात? नाहीये, म्हणून मासची पॉवर किती असेल? 0. टी फॉर टाइम आहे का? टाइम नाहीये, किती झाला? 0 असा झाला. ठीक आहे, मग हे झाले डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स. ठीक आहे, चला आता पुढच्या क्वांटिटीकडे जाऊ. तुला वही आणि पेन तयार घ्यायचा आहे, कारण आज आपल्याला खूप साऱ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. वेलॉसिटी असेल किंवा आता सांगितल्यासारखं स्पीड असेल. वेलॉसिटीचा फॉर्म्युला बेटा तुला नोट करायचा आहे. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. करेक्ट फॉर्म्युला घेतला असतो. मग बघ बेटा, आता याचे डायमेन्शन्स काढत चाललोय मी. कसे कसे काढणार? तुला डायमेन्शन्स काढताना पहिल्यांदा स्वतःला काय विचारायचंय? तर असं विचारायचंय, ही फंडामेंटल क्वांटिटी आहे का? तर तुला विचार करायचा, डिस्प्लेसमेंट आहे का? फंडामेंटल आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण आहे? डिस्टन्स आहे. डिस्टन्सला इथं काय लिहितो आपण? लेंथ. मग बघ बेटा, डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी मी काय पुट करतो? लेंथ अपॉन टाइम. आता आपल्याला असं कळायलंय, बोथ ऑफ दीज क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. आणि एकदा का सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज मिळाल्या की आपण याचे डायमेन्शन्स लिहू शकतो. बघ बेटा, मग डायमेन्शन्स लिहिताना पुन्हा तीच पद्धत. ही वेलॉसिटी ब्रॅकेट मध्ये लिहिलं मी एलएमटी. आता फक्त आपल्याला काय करायच्यात? या एलएमटीच्या पॉवर्स द्यायच्यात बेटा. कशा पॉवर द्यायच्यात? लक्ष देशील इकडं. हे काय? एल फॉर लेंथ आहे. लेंथ कितीदा आली बेटा? इथं एकदा. कुठं आली विचार करायचंय? न्यूमरेटरला आली. न्यूमरेटर म्हणजे वर आली. वर आली की पॉवर असते पॉझिटिव्ह. मग इथं एल ची पॉवर देताना तुला विचार करायचंय की या इक्वेशन मध्ये लेंथ किती वेळा आणि कुठं आली? किती वेळा आली? एकदा आली. कुठं आली? वर आली. वर आली म्हणून प्लस, एकदा आली म्हणून 1, म्हणून एल ची पॉवर +1. चल बेटा, आता आपण एम ची पॉवर वाढवायचा प्रयत्न करू. मास आहे का तुला याच्यात दिसायलाय का? नाही. नसला की नाही म्हणायचं नाही. पॉवर किती घ्यायची? 0. सो याची पॉवर झाली 0. बघ बेटा, आता टी फॉर काय? टाइम आहे. कितीदा आलाय? एकदा. कुठं आलाय? खाली. खाली म्हणजे कुठे? डिनॉमिनेटरला आहे, म्हणून त्याची पॉवर कशी घ्यावी लागल? मायनस घ्यावी लागल. करेक्ट आहे बेटा. खाली एकदा आला म्हणून -1, म्हणून याची पॉवर झाली डायमेन्शन्स -1. मग वेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय झाले? 1, 0, -1. मग हे झालं डायमेन्शनल इक्वेशन फॉर द वेलॉसिटी. चल बेटा, आता तुला पुढचं इक्वेशन लक्षात घ्यायचंय. कोणतं घ्यायचंय? तिसरं. ऍक्सेलरेशनचे तुला डायमेन्शन्स काढायचे. याचा फॉर्म्युला असा असतो, वेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. तुला आता या ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. पुन्हा बेटा तुला तोच विचार करायचा आहे. काय? याचे डायमेन्शन करायला चाललास की तुला बघायचंय वेलॉसिटी फंडामेंटल आहे का? नाही. मग ती स्प्लिट करायची. कशी करायची? इथं लिहून ठेवले आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथून पुढे पाठ ठेवा. आता ज्या वेळेस वेलॉसिटी आली
की त्याला लेंथ अपॉन टाइम, लेंथ म्हणजे कोण, डिस्प्लेसमेंट, त्याला लेंथ अपॉन टाइम लिहायचं. मग बघ बेटा मी आता बघतो वेलॉसिटी फंडामेंटल नाही, टाइम मात्र फंडामेंटल आहे. मी त्याला असं लिहितो 1 अपॉन टाइम इंटू या वेलॉसिटीला मी असं स्प्लिट करतो काय, डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. बघ बेटा तुला काय कळालं, कुणाला स्प्लिट करायचं, त्या क्वांटिटीला स्प्लिट करायचं which is not fundamental. Velocity is not fundamental, so we can write this velocity as a displacement upon time. ओके चला आता पुढे जाऊ. मी याला एकत्रित करतो. हे झालं डिस्प्लेसमेंट अँड टाइम इनटू टाइम, दोनदा आलं बेटा, म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, टाइमचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, चल आता मग इक्वेशन तयार करायचंय. कधी इक्वेशन तयार करायचं, या सर्व क्वांटिटीज फंडामेंटल असतील तर. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, याच्या ठिकाणी मी लिहू शकतो इट इज द लेंथ. मग बघ बेटा केला मी स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथं तयार करून ठेवल्या LMT. मला यांच्या आता पॉवर्स द्यायच्यात. काय काय पॉवर्स येतात पहा बेटा. एल म्हणजे कोण आहे, लेंथ आहे, कितीदा आली, एकदा. कुठं आहे, वर आहे, म्हणजे कोण आहे, न्यूमरेटर म्हणून आहे, म्हणजे पॉवर +1. एम फॉर मास, मास याच्यात आहे का बेटा, नाहीये, म्हणजे पॉवर झाली 0. टी फॉर टाइम आहे, कितीदा आहे, दोनदा आहे, बट कुठे आहे, डिनॉमिनेटरला, खाली असला की -2. मग हे झाले डायमेन्शन्स, कुणाचे झाले, ऍक्सेलरेशनचे. आता बेटा तुला हा पहिला सिक्वेन्स पार्ट ठेवायचा आहे. कसा पार्ट ठेवायचा आहे, वेलॉसिटी कुणावर डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंट वर, कारण वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, आणि ऍक्सेलरेशन कुणावर डिपेंड आहे, वेलॉसिटी वर डिपेंड आहे. ठीक आहे, मग ही चेन तुला लक्षात ठेवायची. वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन ऍक्सेलरेशन, सॉरी ऍक्सेलरेशन डिपेंड्स अपॉन वेलॉसिटी अँड वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट. मग बघ बेटा ऍक्सेलरेशन आता तुला इथून पुढे ज्या वेळेस दिसल त्यावेळेस तुला काय लिहायचंय, लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर, आणि जिथं वेलॉसिटी दिसल तिथं घ्यायचं लेंथ अपॉन टाइम. So velocity can be written as length upon time and acceleration can be written as length upon time square, म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. चल बेटा आता पुढच्या क्वांटिटी कडे जाऊ. तुला कळालं आता हे कोण होतं, ऍक्सेलरेशन होतं. पुन्हा एकदा सेव्ह करून ठेव बेटा. मी पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकायलो थोडासा, तुला लक्षात घ्यायचंय. बघ आपण 3 क्वांटिटी स्टडी केल्या. ऍक्सेलरेशन कुणावर डिपेंड होतं, वेलॉसिटी वरती. वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट. मग ही चेन आपण तयार केली आणि आता आपण पार्ट ठेवलंय. इथून पुढे ज्या वेळेस आपल्याला ऍक्सेलरेशन लागल त्याला आपण असं लिहायचं काय, लेंथ अपॉन टाइमचा स्क्वेअर. वेलॉसिटी ज्या वेळेस गरज पडेल बेटा त्याला आपण असं लिहायचं लेंथ अपॉन टाइम, आणि ज्या वेळेस तुला डिस्प्लेसमेंटची गरज पडेल त्याच्या ठिकाणी तू काय पुट करू शकतोस बेटा, लेंथ असं पुट करू शकतोस. ठीक आहे, आता ही चेन तुला व्यवस्थित लक्षात ठेवायची. कशी, ऍक्सेलरेशन डिपेंड्स अपॉन वेलॉसिटी, वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट. मग फिजिक्स पार्ट करू नको बेटा, ही चेन लक्षात ठेवतो. कोण कोणावर डिपेंड आहे, कारण पाठ केलेलं काही दिवसामध्ये तुझं विसरून जाईल, पण तू जर आयडिया लक्षात घेतलीस तर ते परमनंट लक्षात राहील. मग काय आयडिया आहे, ऍक्सेलरेशन साठी वेलॉसिटी लागते, वेलॉसिटी साठी डिस्प्लेसमेंट लागते. मग इथून पुढे डायमेन्शन काढताना ज्या ज्यावेळेस ऍक्सेलरेशन येईल तिथं तुला काय राईट करायचंय, लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. जिथं वेलॉसिटी येईल त्याला लिहायचंय लेंथ अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंटला लिहायचं लेंथ. चला तर मग आता आपण असेच आणखीन काही डायमेन्शन्स काढू. चला पुढची क्वांटिटी म्हणजे 4 नंबरची क्वांटिटी ऍक्सेलरेशन झालं. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वांटिटी ज्याला आपण फोर्स म्हणतो. घे बेटा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला असतो याचा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स इज गिवन बाय F इज इक्वल टू ma असतं. करेक्ट आहे. काय काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. चल बेटा आता याचे डायमेन्शन्स काढायचे. तू मला सांगणार आहेस कसे काढायचे. मास फंडामेंटल आहे का, तू म्हणशील यस सर, मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी. मग स्प्लिट करायची का, नाही करू शकत नाहीत आपण, कारण ती फंडामेंटल आहे. मग बेटा आता दुसरा विचार कर, ऍक्सेलरेशन फंडामेंटल आहे का, नाही, बरोबर आहे, फंडामेंटल आहे का, नाही. मग कसं लिहायचं, मी इथं मुद्दाम लिहून ठेवलंय काय, लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. सो दिस ऍक्सेलरेशन कॅन बी रिटन ॲज लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर असं लिहिता येईल त्याला. ठीक आहे, चल बेटा बघा आता पुढे जायचं आपल्याला. या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज मिळाल्या, म्हणून आता मी याचे फोर्सचे डायरेक्टली डायमेन्शन्स लिहितो. कसे लिहायचे, पुन्हा तेच LMT असं लिहून टाकलं. बघ बेटा विचार कर चांगल्या प्रकारे. काय विचार करायचं, लेंथ आली का, आली, इथं कितीदा आहे, पुन्हा एकदा आहे, कुठं आहे, वर आहे, म्हणून पॉवर +1. M फॉर काय, मास, आलं का बेटा, आलंय, कितीदा आलंय, एकदा आहे, कुठं आहे, वर आहे,
म्हणून त्याची सुद्धा पॉवर +1 आणि टी फॉर टाइम कितीदा आला बेटा इथं दोनदा आला कुठे पण खाली म्हणून त्याची पॉवर काय झाली -2 म्हणून हे झाले फोर्सचे डायमेन्शन्स काय काय आले 1 1 -2 असे डायमेन्शन्स आले त्याचे ठीक आहे येतं तुझ्या लक्षात चल बेटा आता आपण फोर्सचे डायमेन्शन काढले म्हणून मी फोर्सला इथं स्टोअर करतो कारण ही एक शेवटची महत्त्वाची क्वांटिटी ज्याचा फॉर्म्युला तुला प्रत्येक क्वांटिटी मध्ये पुढे लागणार आहे मी कोणती जरी क्वांटिटी दिली की तरी तुला हे 4 लागतात म्हणून मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी असं सांगतो की बाळांनो तुम्ही आधी हे पाठ करून टाका 4 एकदा का हे 4 फॉर्म्युले आपल्याला पाठ झाले की डायमेन्शन्स काढणं अतिशय इझी काम आहे कसं बेटा बघा आता मी पुढचे डायमेन्शन्स दिले तुम्हाला काढायला तुम्ही कसे पटपट काढताल बघा या 4 ची मदत घ्यायची आणि डायमेन्शन्स काढायचे बघा पुढची क्वांटिटी मी तुम्हाला दिली अशी कोणती वर्क विच इज डिनोटेड बाय W बेटा वर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला मी तुला दिलाय चल आता तुझं काम आहे की याला डायमेन्शन काढायचे बघा आता हे चेक करत चल आपली नेहमीची पद्धत पहिल्यांदा कुणाला चेक करू फोर्सला फोर्स फंडामेंटल आहे का नाही कसं स्प्लिट करायचं बघ बेटा इथं दिलंय काय मास इनटू ऍक्सेलरेशन सो दिस फोर्स कॅन बी रिटन ॲज काय हे मास इनटू ऍक्सेलरेशन बेटा आता बघ डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे का आहे काय लिहिता येतं इथंच लिहिलंय काय डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे सो डिस्प्लेसमेंट इट इज इक्वल टू लेंथ असं लिहिता येऊ शकतं आपल्याला ठीक आहे चला आता पुढच्या स्टेपला आणखी चेक कर बेटा सगळ्या फंडामेंटल मिळाल्या का मास आहे ऍक्सेलरेशन नाही मग ऍक्सेलरेशन फंडामेंटल नाही तर कशी लिहायचे इथं बघशील बेटा काय असतं लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर म्हणून तुला इथून पुढे कोणत्याही क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे असतील तर हे 4 पार्ट असणं गरजेचं आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे की हे 4 पार्ट करून टाका बेटा ठीक आहे असं समजू हे तुम्ही पाठ केले चला बघ मास विल बी ॲज इट इज ऍक्सेलरेशन इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी सो इट कॅन बी रिटन ॲज काय काढता येतं इट कॅन बी रिटन ॲज दिस लेंथ अपॉन काय असतंय टाइम स्क्वेअर ऍक्सेलरेशन कॅन बी रिटन ॲज लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर इनटू लेंथ असं असेल हे चल बेटा याला सिंप्लिफाय करतो आता मी हे मास इनटू इथं एक लेंथ आहे आणि इथं एक लेंथ आहे तर मी असं लिहितो इथं लेंथचा स्क्वेअर डिवायडेड बाय कोण आहे खाली टाइमचा स्क्वेअर चल बेटा आता ऑल दीज आर द फंडामेंटल क्वांटिटीज मग स्प्लिट होतील का हे आणखीन नाहीत होणार मग आता मी याचे डायरेक्ट डायमेन्शन पुट करतो W इज इक्वल टू सेम वे काय काय LMT चल बेटा आता आपल्याला पॉवर वाढवायच्या पॉवर वाढवणं यालाच काय म्हणतो डायमेन्शन लिहिणं करेक्ट आहे मग पाशील L म्हणजे कोण आहे लेंथ आहे किती वेळा आहे बेटा 2 वेळा कुठे वर म्हणून पॉवर 2 M फॉर मास आला इथं कुठे वर म्हणून +1 आणि T फॉर टाइम बेटा कितीदा आलाय 2दा आणि कुठे येतो खाली म्हणून त्याची पॉवर -2 मग हे झाले वर्कचे डायरेक्ट डायमेन्शन्स L2 M1 T-2 ठीक आहे चला आता वर्कचे सुद्धा कसे काढले डायमेन्शन कळाले तुला फक्त दरवेळेस काय घ्यायचं आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मग बघ बेटा वर्क कुणावर डिपेंड आहे फोर्स वरती मग फोर्स वर डिपेंड असलेल्या सगळ्या क्वांटिटी मी इथं लिहिणार आहे पहिली सापडली वर्क होती ठीक आहे काय डायमेन्शन आले बेटा त्याचे असे आले L2 M1 T-2 मी तात्पुरते इथं लिहून ठेवतो ठीक आहे चला आता फोर्स वर डिपेंड असलेली आणखीन एक क्वांटिटी घ्यायची बेटा तुला ठीक आहे बघशील कशी क्वांटिटी ती चला वर्क झाल्याच्या नंतर दुसरी क्वांटिटी घ्यायची आपल्याला टॉर्क ज्याला म्हणतो इट इज डिनोटेड बाय टो बेटा हे ग्रीक लेटर आहे कसं वाचायचं त्याला ट असं वाचायचं आहे अँड इट इज गिवन बाय टॉर्क म्हणजे काय असतंय इट इज गिवन बाय द फोर्स इनटू काय असतं परपेंडिक्युलर डिस्टन्स कुणामधलं बिटवीन 2 फोर्सेस तुम्हाला जे बी 2 फोर्सेस दिलेत त्या 2 फोर्सेस मधलं परपेंडिक्युलर कोणतं तरी एक फोर्स म्हणजे एनी वन फोर्स मल्टिप्लाइड बाय दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय का असं ना बेटा या फोर्सला आपण F लिहू शकतो आणि डिस्टन्सला आपण काय लिहू डायरेक्ट L लिहू कसलं डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे कसलं का असं ना इट इज द डिस्टन्स आणि डिस्टन्स म्हटलं की कोण आला पाहिजे करेक्ट आहे लेंथ आली पाहिजे बेटा म्हणून या डिस्टन्सच्या ठिकाणी मी लेंथ पुट केली आणि या फोर्सला कसं लिहायचं तुला माहिती आहे मुद्दा मी इथं लिहून ठेवलंय कारण मी पुन्हा पुन्हा सांगत आहे फोर्स असेल ऍक्सेलरेशन असेल वेलॉसिटी असेल डिस्प्लेसमेंट असेल हे प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये येणार बेटा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणार
म्हणून एवढे पार्ट असणं गरजेचे आहे. ठीक आहे. सो या फोर्सला मी असं लिहू शकतोय मास इंटू ऍक्सलरेशन, आणि ह्या डिस्टन्सच्या ठिकाणी काय लिहिलं बेटा, लेंथ असं लिहिलंय. चला आता पुढची पुन्हा ती स्टेप चेक कर. मास फंडामेंटल आहे का, आहे. मास इज अ फंडामेंटल, ऍक्सलरेशन इज नॉट फंडामेंटल. मग कसं लिहायचं हे बघ इथं लिहून ठेवलंय. काय, ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ॲज लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. सो दिस ऍक्सलरेशन बिकम्स दिस लेंथ डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड बाय ही लेंथ असं इथं लिहिलं. ठीक आहे. चल बेटा आता बघ काय आले, मास फंडामेंटल आहे, लेंथ फंडामेंटल आहे, लेंथ फंडामेंटल आहे आणि टाइमचा स्क्वेअर सुद्धा फंडामेंटल आहे. म्हणून सगळ्या क्वांटिटीज फंडामेंटल झाल्या. मी फक्त या आता एकत्रित लिहितो मास इंटू लेंथ वर 2 वेळा आली बेटा म्हणून त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय टाइम खाली 2दा आहे म्हणून त्याचा सुद्धा स्क्वेअर असेल. ठीक आहे. चल बेटा आता याचे डायमेन्शन्स काढायचे त्या टूचे, तर मी पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट केला. याच्यात असं लिहिलं एल एम अँड टी, हे सर्व लिहून टाकले. पुन्हा आपल्याला पॉवर द्यायच्यात बेटा. बघ एल म्हणजे लेंथ कितीदा आहे, 2दा आहे, तर इथं पॉवर 2 दिली. एम मीन्स काय, मास, 1दा आहे म्हणून 1 झाल्या. टी मीन्स काय, टाइम, 2दा आहे म्हणून त्याला -2. आता तुझ्या लक्षात आलं बेटा मायनस पॉवर कधी घ्यायची, खाली क्वांटिटी आली की. खाली म्हणजे कुठं, डिनॉमिनेटरला, आणि प्लस कधी न्यूमरेटरला असेल तर म्हणजे वर असेल तर. ठीक आहे. मग बघ आता हे झाले डायमेन्शन्स ऑफ द टॉर्क. मग आता तुला हे सुद्धा लक्षात ठेवायचं बेटा, ह्या टॉर्कचे डायमेन्शन्स कुणासारखे आले बघ. ह्या वर्कचे मी मुद्दाम इथं लिहून ठेवले होते. काय होते, L2 M1 T-2. टॉर्कचे काय आले, L2 M1 T-2. म्हणजे याचा अर्थ वर्कचे आणि टॉर्कचे ह्या दोघांचे डायमेन्शन सेम असते. काय आले याचे सुद्धा, L2 M1 T-2. दोघांचे बी एकच डायमेन्शन आहे. म्हणून बेटा कधी कधी असा एमसीक्यू विचारतात. आता कसा विचारतात एमसीक्यू, तर तुला असं म्हणतील which of the following pairs have the same dimensions. सेम डायमेन्शन असलेल्या क्वांटिटीज ओळखा. तर आपल्याला हे काढता काढताच शिकायचंय. हा एमसीक्यू पुन्हा सेपरेट सोडवायचा नाहीये. काय करायचंय, हे काम करता करताच त्याला मध्ये इन्व्हॉल्व करायचं बेटा. नाहीतर तू एक एक काम केलं असं तुला असं वाटेल मी काय काय करू सर, किती पसारा वाढला, हा पसारा वाढू द्यायचा नाही. इथं काम केलं की आपण थोडा विचार करायचा, ह्याचे डायमेन्शन आणि ह्याचे डायमेन्शन सारखे. मग एक जोड सापडली बेटा आपल्याला कोणती, की वर्क आणि टॉर्कचे डायमेन्शन सारखे असतात. बघ मी मुद्दा म्हणून तुला आता हा एमसीक्यू दिलोय. कसा एमसीक्यू असतो त्याचा तुला विचार करायचा आहे. बघशील बेटा तुला जर असा एमसीक्यू दिला काय, which of the following pairs म्हणजे काय, जोड्या आहेत बेटा. ठीक आहे. which of the following pairs have same dimensions. कोणत्या कोणत्या पेअर्सचे सेम डायमेन्शन्स आहेत म्हणताय. तुला ऑप्शन असे देतील, फोर्स, वर्क, हे एक जोड दिली. बी ऑप्शन मध्ये सांगतील वर्क आणि टॉर्क. परत सी मध्ये देतील टॉर्क, फोर्स, आणि डी मध्ये तुला असं देतील हे टॉर्क, वर्क आणि फोर्स. बघ बेटा आता तुला बघायचं याच्यामध्ये फोर्स आणि वर्क नाहीत सेम, वर्क आणि टॉर्क आहेत सेम, हे टॉर्क आणि फोर्स नाहीत सेम. या दोघांचे सेम आहे पण हा एक्स्ट्रा आला म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी बी ऑप्शन असेल. ठीक आहे. मग तुला लक्षात ठेवायचं आहे की कुणाकुणाचे डायमेन्शन सारखे असतात. कोण कोण सापडले आपल्याला, वर्क आणि टॉर्क सापडले. चल बेटा आता पुढची क्वांटिटी काढायची आपल्याला जी अजून फोर्स वर डिपेंड आहे. मी तुला कोणत्या क्वांटिटीज सांगितलं बेटा, सर्व ज्या की फोर्स वर डिपेंड आहे. बघ लक्ष दे पुन्हा एकदा, फोर्स वर पहिली डिपेंड वर्क, दुसरी डिपेंड टॉर्क. आता मी तिसरी क्वांटिटी आणखीन जी फोर्स वर डिपेंड आहे ती दिलो बेटा, ज्याला की आपण काय म्हणतो, इट इज द प्रेशर. प्रेशर असतं बेटा डिनोटेड बाय पी, आणि याचा फॉर्म्युला असतो काय, फोर्स अपॉन एरिया. चल तुला आता याचे पुन्हा डायमेन्शन्स काढायचे. बघ बेटा पुन्हा आपली तीच टेक्निक तू चेक कर. फोर्स फंडामेंटल आहे का, नाहीये. कसं लिहिता येतंय, हे बघ इथं लिहिलंय फोर्स मीन्स काय, मास इंटू ऍक्सलरेशन. सो दिस फोर्स कॅन बी रिटन ॲज मास इंटू ऍक्सलरेशन डिवायडेड बाय एरिया. म्हणजे काय बेटा, एरिया काय, या बोर्डचा एरिया काढ म्हटलं तर काय करशील तू, लांबी आणि ही रुंदी याचा गुणाकार करशील. लांबी असेल रुंदी असेल हा काय प्रॉडक्ट आहे कुणाचा, दोन लेनचा. म्हणजे डायमेन्शन काढत असताना एरियाला आपण असं लिहू शकतो काय, लेनचा स्क्वेअर असं लिहू शकतो. ठीक आहे. मग आता बघ बेटा आता याला कसं पुढे लिहिता येईल, हे मास ऍज इट इज
ऍक्सलरेशनला काय लिहिता येते तुला माहिती, हे डिवायडेड बाय आधीचा लेंथचा स्क्वेअर इंटू हे ऍक्सलरेशन इज नॉट फंडामेंटल. कसं लिहिता येईल मग, इथं लिहिलं आपण लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. बघ बेटा मी असं लिहिलं, मग लेंथ डिवायडेड बाय हे टाइम स्क्वेअर असं लिहिलं. हिअर दिस लेंथ स्क्वेअर अँड लेंथ गेट कॅन्सल. काय काय राहिलं बेटा, मास डिवायडेड बाय दिस लेंथ इंटू काय हे टाइम स्क्वेअर असं लिहिलं. ठीक आहे, हे झालं प्रेशर. आता प्रेशरच्या इक्वेशन मध्ये ऑल दीज क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. मग त्यांचे डायमेन्शन कसे लिहायचे बेटा, पुन्हा मी प्रेशरला स्क्वेअर ब्रॅकेट केला, हा एल एम आणि टी आला इथं. ठीक आहे, पुन्हा विचार कर बेटा. आता एल म्हणजे लेंथ आहे बघ, एकदा आली पण कुठे आहे आता, खाली. खाली असली की पॉवर -1, सो एल टू द पॉवर -1. दुसरा मास आहे वर आहे म्हणून पॉवर +1. तिसरा टाइम आहे किती 2, पण कुठे खाली म्हणून त्याची पॉवर -2. हे झाले डायमेन्शन्स. कुणाचे झाले, प्रेशरचे. म्हणून फोर्स वर डिपेंड मी तिसरी क्वांटिटी इथं लिहिली बेटा, प्रेशर. काय होते डायमेन्शन्स, तर याचे असे होते L-1 M1 T-2. मी ते तिथे लिहून ठेवतो बेटा तात्पुरते. का, कारण आपल्याला जोड्या लावायच्यात की कुणाचे डायमेन्शन सारखे आहेत म्हणून. आता पुढची क्वांटिटी घेशील बेटा. बघा आता पुढच्या क्वांटिटी मध्ये आपल्याला काय गिवन आहे, तर पुढची पुन्हा या प्रेशर सारखी, ह्याचं काम तुला घरी करायचंय. पुढची जी क्वांटिटी ती घ्यायची तुला स्ट्रेस. हा स्ट्रेस इज डिनोटेड बाय, इज गिवन बाय, पुन्हा याचा फॉर्म्युला तोच असतो, कोणता, फोर्स अपॉन एरिया असा फॉर्म्युला असतो. मग बघशील बेटा, जो प्रेशरचा फॉर्म्युला होता सेम फॉर्म्युला कुणाचा, या स्ट्रेसचा आहे. म्हणून बघा या स्ट्रेसचे आणि या प्रेशरचे डायमेन्शन सारखे असावे. तू याचे काढून बघ, पुन्हा असे येशील. म्हणून मी इथं जोड लिहून टाकतो. पुन्हा इथं हा स्ट्रेस झाला, याचे सुद्धा डायमेन्शन L-1 M1 T-2. हे तुला घरी काम करायचं, तू काढणार आहेस याचे डायमेन्शन. बघ ना, प्रेशरचा आणि याचा फॉर्म्युला सेम आहे म्हणून तुला परमनंट लक्षात ठेवायचंय. प्रेशर आणि स्ट्रेसचे डायमेन्शन सुद्धा सेम असतात. का सेम आहे, कारण त्यांचा फॉर्म्युला सेम आहे बेटा. मग बघ, ह्या फोर्स वर चौथी डिपेंड क्वांटिटी होती बघ, कोणती, वर्क आणि टॉर्कचे सेम झाले, प्रेशर आणि स्ट्रेसचे सेम झाले. आता आपल्याला या फोर्स वर डिपेंड पुढची क्वांटिटी काढायची, जिला आपण सरफेस टेन्शन म्हणतो, लक्षात घ्यायचं. चल घे बेटा, पाचवी क्वांटिटी फोर्स वर डिपेंड आहे, याला आपण काय म्हणणार आहे, सरफेस टेन्शन. इट इज डिनोटेड बाय टी ने डिनोट करतो आपण, आणि याचा फॉर्म्युला असा असतंय फोर्स अपॉन लेंथ असा फॉर्म्युला येतो याचा. ठीक आहे, बघ बेटा आता तू काढायचा ट्राय कर. सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स फंडामेंटल आहे का, नाही. कसं लिहायचंय, पुन्हा तेच. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सलरेशन. सो दिस फोर्स कॅन बी रिटन ॲज मास इंटू ऍक्सलरेशन डिवाइडेड बाय लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी, म्हणून मी लेंथला लेंथ लिहितो. बेटा आता इथं ऍक्सलरेशन आलंय विच इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. अगेन या ऍक्सलरेशनला कसं लिहावं लागेल, इथं सांगितल्याप्रमाणे इट इज द लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. म्हणून मी पुन्हा ते इथं लिहून टाकतो, मास डिवाइडेड बाय दिस लेंथ इंटू दिस ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ॲज, काय असते, इट इज द लेंथ डिवाइडेड बाय टाइम स्क्वेअर असं ऍक्सलरेशन असते. पुन्हा बेटा हा लेंथ आणि हा लेंथ कॅन्सल होईल, शिल्लक काय राहिलं, सरफेस टेन्शन इज इक्वल टू मास अपॉन टाइमचा काय राहिला, स्क्वेअर राहिला. मग बघ भेटायचे या सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स करशील तर LMT स्क्वेअर ब्रॅकेट बंद. पुन्हा विचार कर, L म्हणजे काय, लेंथ आहे का याच्यात, नाहीये तर मग काय, L ची पॉवर 0. M फॉर काय बेटा, मास आहे, किती दाय, एक दाय, कुठे वर आहे म्हणून +1. आणि T फॉर काय, टाइम आहे, कुठं आला हा, खाली आलाय, किती दाय, 2 दाय, म्हणून याचे पॉवर असेल -2. मग हे झाले सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स. मी याला इथं थोडक्यात लिहितो ST. काय काय आले याचे, L0 M1 T-2 असे काढले आपण या सरफेस टेन्शनचे. ठीक आहे बेटा, ही होती फोर्सवर डिपेंड असलेली पाचवी क्वांटिटी, कोणती, सरफेस टेन्शन. आता बेटा फोर्सवर डिपेंड असलेली सगळ्यात शेवटची क्वांटिटी, ज्याला आपण काय म्हणतो, इम्पल्स म्हणतो. आणि आजच्या तासातली सुद्धा आपली ही शेवटची क्वांटिटी. एवढेच आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आणि आज थांबायचं आहे. म्हणून बेटा घेशील पुढची, काय घ्यायचं आपल्याला, इम्पल्स घ्यायचं आहे. इम्पल्स हे जे ने इंडिकेट करतात. इट इज गिवन बाय, हा प्रोडक्ट असतो बेटा कुणाचा, फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. अप्लाय केलेल्या फोर्सला जोपर्यंत फोर्स अप्लाय केले त्या टाइम ने मल्टिप्लाय करायचं, वी विल गेट द इम्पल्स.
हे फॉर्म्युले तुझ्यासाठी कामाचे आहेत बेटा. तुला काय करायचंय, हे सगळे फॉर्म्युले एका ड्रॉइंग शीट वरती काढायचे आणि तू ज्या रूम मध्ये स्टडी करत असशील तिथे हे ड्रॉइंग शीट लावून दे. काही दिवसानं सर्व फॉर्म्युले तुला ऑटोमॅटिकली पाठ झालेले असतील बेटा. ठीक आहे, म्हणून तुला काम करायचंय हे जे मी सांगितलं ते बघ. पुन्हा विचार कर, फोर्स मीन्स काय असतंय, फोर्स मीन्स मास इंटू ऍक्सलरेशन, टाइम विल बी ऍज इट इज, जशास तसा झाला बेटा. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. मास इंटू ऍक्सलरेशन इज नॉट फंडामेंटल, मग कसं लिहिता येईल पुन्हा इथल्यासारखं, इट इज लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर. सो दिस ऍक्सलरेशन कॅन बी रिटर्न ऍज लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर इंटू काय, हा टाइम आहे. बघ बेटा, हा एक टाइम आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला, हा एक टाइम आणि इतर स्क्वेअर कॅन्सल झाला. फायनली वी विल गेट दिस मास इंटू दिस लेंथ डिवाइडेड बाय काय असते तर टाइम आहे, हे असं लिहून टाकलं. सो नाउ ऑल द क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटी. सो डायमेन्शन्स ऑफ द इम्पल्स आर काय काय झाले, पुन्हा तेच एल एम टी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. एम म्हणजे मास एकदा आहे बेटा, एल म्हणजे काय लेंथ एकदा आहे तर +1, एम म्हणजे मास एकदा आहे तर +1, टाइम म्हणजे सुद्धा टी सुद्धा खाली एकदा आहे म्हणून -1. हे झाले कुणाचे, इम्पल्सचे डायमेन्शन्स. ही झाली फोर्स वर डिपेंड असलेली सहावी क्वांटिटी, ज्याला काय म्हणणार आहेत आपण, इम्पल्स. जे न डिनोट करायचा, त्याचे डायमेन्शन झाले L1 M1 T-1. बघ बेटा, हे इम्पल्सचे डायमेन्शन्स आहेत. काय काय आले, L1 M1 T-1. मग आजचा जो लेक्चर आहे बेटा, याच्यातला एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे. आता तुम्ही काय काय केलं बेटा, की वही आणि पेन घेऊन तर रेडी बसलाच होतात तुम्ही, पण आता इथून पुढे आपल्याला आणखीन पुढचे 2-3 दिवस डिफरंट क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे. पण हा टॉपिक तुला जर चांगला यावासा वाटत असेल तर मी सांगितलेलं आज काम करायचं. तुला काय काय करायचंय, तुला ही चेन तयार करायची. कशी, हे बघशील बेटा, काय डिस्प्लेसमेंट वर डिपेंड कोण असते, वेलॉसिटी. कारण याचा फॉर्म्युला काय असतंय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतंय. यालाच आपण काय लिहिलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे कंसात त्याला लेंथ म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आणि याच्यावर डिपेंड कोण आहे, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय होता आपला, वेलॉसिटी. ऍक्सलरेशन इज द वेलॉसिटी अपॉन टाइम होता, आणि याला आपण असं लिहायचं ठरवलंय, लेंथ अपॉन टाइमचा स्क्वेअर. तुला एवढं पाठ करावं लागणार आहे बेटा. ऍक्सलरेशन असं लिहायचंय, वेलॉसिटी अशी लिहायची, आणि डिस्प्लेसमेंट म्हटलं की लेंथ घ्यायचा आहे. हा आजचा बेसिक पार्ट होता. हे एकदा चेन पार्ट करायची. पुन्हा तुला बेटा लक्षात घ्यायचं की फोर्स ही प्रत्येक क्वांटिटी मध्ये येणारी क्वांटिटी जवळपास, म्हणून फोर्सला आपण कसं लिहिलंय, मास इंटू ऍक्सलरेशन लिहिलंय. मग हे ऍक्सलरेशन पुन्हा इथे लिहिल्यासारखं लिहायचं. मग या फोर्सवर डिपेंड 6 क्वांटिटीज तुला लक्षात ठेवायच्या. ह्या क्वांटिटीज जर तू लक्षात ठेवल्यास बेटा तर तुझं काम आणखीन सोपं होणार. लक्षात घे, कोणती कोणती होती, शेवटी काढलेली होती इम्पल्स. त्याच्या अगोदर काढलेलं कोण होतं इथं, सरफेस टेन्शन ST म्हणतो. त्यानंतर काय होतं बेटा, इथं स्ट्रेस होता. स्ट्रेसच्या आधी काय काढलं आपण, प्रेशर काढलं. प्रेशरच्या आधी काय काढलं, हे टॉर्क काढलं, आणि टॉर्कच्या आधी काय काढलं, वर्क काढलं. तुला तुझं जर फिजिक्स भविष्यात चांगलं करावं वाटत असेल तर तुला हे लक्षात ठेवायचंय, फोर्सवर डिपेंड किती क्वांटिटीज आहे, आणि यांची सगळी फॉर्म्युल्याची लिस्ट तुला पाठ करून टाकायची बेटा. ठीक आहे, मग आता तुला फक्त लक्षात ठेवायचं वर्क कसं येतंय, या फोर्सला कशानं, डिस्प्लेसमेंट न मल्टिप्लाय करा. टॉर्क कसं येतंय, पुन्हा या फोर्सला डिस्टन्स न मल्टिप्लाय करा. प्रेशर कसं येतंय, फोर्सला एरियाने डिवाइड करा. स्ट्रेस कसा येतो, फोर्सला एरियाने डिवाइड करा. सरफेस टेन्शन कसं येतं, फोर्सला लेंथ न डिवाइड करा. आणि इम्पल्स कसं होतं, तर फोर्सला टाइम न मल्टिप्लाय करा. म्हणून बघा, मी पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहून ठेवतो. F इंटू टी हे होते F अपॉन L. हा स्ट्रेसचा फॉर्म्युला असा होता, स्ट्रेस इज इक्वल टू F अपॉन ए. हे प्रेशर होतं F अपॉन ए, आणि हे टॉर्क होतं F इंटू L किंवा D म्हणून परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि हे वर्क सुद्धा होतं F इंटू D म्हणजे डिस्प्लेसमेंट होतं. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला चांगले तयार करायचे बेटा. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले, फक्त सध्या मी तुम्हाला काय दिला, एक की पॉइंट दिला जो तुम्ही लक्षात आणा. इथून पुढचं फिजिक्स तुम्हाला चांगलं सोपं जावं असं वाटत असेल तर हा एवढा भाग तुम्हाला चांगला जमला पाहिजे. म्हणून पुन्हा लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट वर डिपेंड वेलॉसिटी, वेलॉसिटी वर डिपेंड ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन वर डिपेंड फोर्स, आणि फोर्स वर डिपेंड 6 क्वांटिटी. कोणत्या, वर्क असेल, टॉर्क असेल, प्रेशर असेल, स्ट्रेस असेल,
पुन्हा इम्पल्स असेल आणि नंतर काय सरफेस टेन्शन असेल. ठीक आहे. तर अशा ह्या सगळ्या इंटरलिंक्ड क्वांटिटीज होत्या ज्यांचे आज आपण डायमेन्शन्स फाइंड आउट केले. तुम्ही सुद्धा मी वापरलेली टेक्निक लक्षात ठेवा, तुमच्या फार दिवसासाठी लक्षात राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाळानो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखीन काही क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे. आज आपण इथं थांबूया.